8 ऑगस्ट 2024 ला कोल्हापूरकरांच्या दृष्टीने फार मोठी दुर्दैवी घटना घडली होती की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आग लागून बक्षिस्तानी पडलं होतं. राख रांगोळी झालेली आहे. त्यावेळेला सगळ्यांना वाटून आलेलं होतं की शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे आग लागली. पण आता माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध झालेली आहे की सदरची आग ही शॉर्ट सर्किटनं लागलेलीच नाही आहे. ही आग ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोलियम पदार्थाचा वापर करून केल्यामुळे लागलेले आहे. मग त्या नाट्यगृहामध्ये पेट्रोलियम पदार्थ आले कुठलं? प्लॅस्टिक कॅन आणि पेट्रोलियम पदार्थ हा पूर्णपणे हा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे. एक्झिबिट 4, 5, 6, 7 हे जे 4 पद्धतीचे नमुने घेण्यात आले होते त्यामध्ये पेट्रोल हायड्रोनिक पदार्थ त्यात उपलब्ध म्हणजे आढळून आलेले आहे. मग असं असताना आज या घटनेला जवळजवळ 1.25 वर्ष झाली. तो तपास त्या दृष्टीनं झालेलाच नाही आहे. तपास फक्त तिथल्या कोण कामावर होतं त्यांचे जाब आजूबाजूचे जाब एवढंच करून हा तपास कायमपणे तपासावर आहे असं करून तो चालू ठेवण्यात आला आहे. याच गोष्टीला आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही आज माननीय जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल साहेबांच्याकडे आलेलो आहे की हा तपास असा नुसता तपासावर ठेवून चालणार नाही. हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं अस्मितेचा विषय आहे, आत्मीयतेचा विषय आहे. ज्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला वाव देण्यासाठी राजाश्रय देण्यासाठी पॅलेस थिएटर उभं केलं होतं 100-150 वर्षापूर्वी. त्याचं नंतर नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झालं. आणि असं नाट्यगृह ही जाळणारी प्रवृत्ती कोण आहे, ही गुन्हेगारी अवलाद कोण आहे, ही लोकांच्या समोर आलीच पाहिजे. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. असल्याची तर कोल्हापुरातून धिंड काढली पाहिजे. अशा पद्धतीच्या लोकभावना आहेत. म्हणून त्या रिपोर्टच्या आधारे आम्ही सर्व महापालिकेतील काँग्रेस आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे आघाडीचे नगरसेवक माजी नगरसेवक निवेदन घेऊन आलोय. आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना सांगितलेलं आहे यामध्ये SITची नेमणूक करा. अजून अत्याधुनिक पद्धतीने तपास झाला पाहिजे. ह्या केशवराव भोसलेला आग लागण्यापूर्वी 1 वर्ष अगोदर जे सुशोभीकरणाचा जे काय 15-20 कोटीचं काम करण्यात आलं होतं त्याच्यावर वेळोवेळी विविध सामाजिक संघटनेनी आरोप केले होते, आक्षेप घेतले होते की सदरचं काम निकृष्ट झाले, गुणवत्ता नाही आहे. आणि तत्कालीन आयुक्तांनी त्या महिन्यापाठीमागे त्याचा चौकशी चालू केली होती आणि त्याचा चौकशी अहवाल येणार होता 2 दिवसात आणि त्यावेळी ही आग लागलेली आहे. आणि आता तर त्या आगीमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ आहेत असा अहवाल फॉरेन्सिकचा आलेला आहे. म्हणजे सगळी काय जातं हा निर्देश, कोणतरी याच्या पाठीमागे षडयंत्र आहे. मग हे षडयंत्र आहे कोणतरी याच्या पाठीमागे आहे तर ते लोकांसमोर आलं पाहिजे. त्यामुळं हा तपास अधिक गतीनं होऊन SIT नेमून मागील त्या काळातले मोबाईल डाटा असतील ते कशा पद्धतीने डंप करणं हे पोलीस खात्याला काही नवीन आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कसंही करा, तपास अधिक गतीनं करून आणि त्याचा अहवाल वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध करा आणि लवकरात लवकर गुन्हेगार शोधून काढा.